घुमून आलो पण आपल्याला आराम लागत नव्हता की हे एक शक्ती इतकी महान आहे, इतकी मोठी शक्ती आहे का ह्या शक्तीला कोणीच मात देऊ शकत नाही. ह्या जगामध्ये म्हणतानी खरंच ह्या जगामध्ये एवढी शक्ती आहेच नाही जेवढी ही आपली परमात्माची शक्ती आहे. या शक्तीला जर ज्यांना ओळखायचं आहे आणि या शक्तीला जर कोणा त्यांना पाहायचं असेल तर ह्या नियमा तत्वाचं आपल्याला पालन करावं लागेल. हे शक्ती आपल्याला अशी दिसत नाही आणि हे दिसू शकत बी नाही आणि आपण अजिबात ही शक्ती पाहिली नाही. भगवंत कोण आहे, शक्ती कोण? ज्या दिवशी आपण या मार्गात येतो तर कार्यकर्ता तुम्हाला का देतो? कार्यकर्ता या फक्त तुम्हाला ज्योत देते ना, ज्या भीतीला पाहून आपण नमस्कार करतो आणि प्रणाम जयघोष करतो. काय देतो आपल्याला? असे देवधर्म देतात का तुम्हाला? आहे का तुमच्याकडे देवधर्म? आम्ही काय दिलं तुम्हाला? काहीच नाही, फक्त एक तुम्हाला दिवा दिला, अगरबत्ती आणि कापूर दिला. अच्छा, बाकीच्या अनेक ठिकाणी बा किती देवदेवता त्याच्या पूर्ण भरून राहते, असे खूप देवदेवता राहते, पण आपल्या ह्या मार्गामध्ये देवदेवता दिसले का तुम्हाला? सांगा, दिसले का? मग हा चमत्कार किती मोठा आहे. आपण बिगर पाहिल्यानं बिगर याच्यानं आपल्याला इतकी मोठी शक्ती दिसत आहे आणि हे आपले दुःख आहे, आपली आर्थिक परिस्थिती आहे. आपल्याला जे काही दुःख, जसं समजा दारू आहे कोणाची, कोणाला भूतबाधेनं जगडलेला आहे, कोणाला आर्थिक अशी खराब झालेली आहे, कोणी पैशाने, कोणी कशाने आपण असे खूप त्रासलेला होतो. कारण की आपण तांत्रिक मांत्रिकच्या घर दवाखान्याचे पैसा भरत होतो, पण हे एवढे पैसे भरून बी आपल्याला काहीच आराम लागत नव्हता. पण ह्या बिगर न दिसत्या भगवंताने आपण खाली जयघोष प्रणाम केला, 3 दिवसाचे आपण कार्य केलं, तर त्याच्यामध्ये आपण समाधान झालो. कसं झालं? कुठं तुम्हाला दवाई लागली का? तुम्हाला कुठं जावं लागलं का? तुम्हाला कुठं बोलवलं का? तांत्रिकाला म्हणते नदीवर ये, हो म्हणते त्या दैतापाशी जा, हो म्हणते त्याच्यापाशी, हो म्हणते त्याच्यापाशी जा. डॉक्टर सुद्धा का म्हणते या ठिकाणी जा, त्या ठिकाणी जा. पण आपल्या भगवंतानं तुम्हाला तिथं पाठवलं का? 1 रुपया खर्च करायला लावला का? अरे तुम्हाला नित्य तुमच्या घरीच तुम्हाला आराम लागला. एवढी मोठी शक्ती महान आहे. मग एवढ्या शक्तीचा आपण अगर ओळखू शकत नाही तर तुम्ही का ओळखा? टायमाला आपण महत्व देतो का? मला बोलायचा अधिकार नाहीये, पण त्या परमेश्वराला दिसतो म्हणजे सेवक फसला पाहिजे नाही, यासाठीच मला सांगावं लागते. कारण की आपला चर्चा बैठकचा टाइम किती आहे? आज चर्चा बैठकला मी एक म्हणजे असंच म्हणजे का मी 1 मिनिट राहिला होता, मी आलो होतो. फक्त भुरे काकाजी होते आणि तो सांगा. आज आपली या चर्चा बैठक 7:30ला आपण ज्योत म्हणतो, तर 7:30ला ज्योत आपण लागून आली का? अशी लागली पाहिजे नाही का? अशी वाटत नाही का तुम्हाला? कमत कम 2-4 सेवक पहिला जर आला तर का फरक पडतो? आज ते समजा मी नसता आलो तर मी यायला का केलं असतं? कोणाला अध्यक्ष बनवलं असतं? हा सांगा कोणाला? मग आपण म्हणतो का भगवंता मला हे दे, मला हे दे. खूप दुनियाभराची माग आहे तुमची. मी पाहून आलो आता. मध्ये मला योग नव्हता, मग मला योग भेटला. भगवंताने योग दिला, ते असा योग दिला का? यासाठी तुम्हाला म्हटलं का तुम्ही चर्चा बैठक चालू झाल्यावर या? अरे हे तुम्हाला समजायला पाहिजे. मी माझ्या घरी कामाला बोलत आहो का? आज 15 दिवसातून आपण 1 वेळा आपण लवकर येऊ नाही शकत का? आज या भगवंताची अगर लेट अगर ज्योत लागली तर हे सर्वांनाच तुम्हाला सर्वांनाच प्रॉब्लेम पडेल. काऊन पडेल? कारण की आपण आज 10 सेवक आहोत. आपण साधे सेवक मागं पुढे आले तर चालेल, पण कमत कम पक्कीचे सेवक 5 तरी समोर आले पाहिजे. आज अगर समजा ज्योत अगर 7 ते 8 वाजता लागली तर त्याच्यामध्ये सर्वांना प्रॉब्लेम याची भीती वाटतो. बाबा का घडवणार हे भगवंत सांगणार नाही. सगळे आपण बिजी राहतो का? म्हणून एवढं माझ्या सेवकांना विनंती करतो का आपण एवढं भगवंताला मागू शकतो, एवढं भगवंत आपल्याला दिलं बी आहे भगवंतानं. असं नाही दिलं ना, असं नाही आहे. नाही दिलं असं तर तुम्ही इथं म्हणा मला. मी इथं भगवंतासमोर शब्द ठेवून तुम्हाला नाही दिलं असं तर मी भगवंतासमोर शब्द ठेवून सांगतो का तुम्हाला मिळू द्या, आणि हे मिळेल पक्क. हे माझी गॅरंटी आहे. कारण की काऊन का ह्या कार्यकर्ता मी येत नाही असं नाही. कधी कधी मी बी कोणत्या याच्यात बसून जातो. माझी बी ड्युटी आहे, तरी पण मी सगळ्यात पहिले येण्याचा प्रयत्न करतो. आज मी येण्याचा प्रयत्न केला. माझ्या पत्नीनं 6 वाजता ड्युटी सुट्टी मागितली. मी गुमगाववरून ताबडतोब आलो. कायसाठी आलो का? म्हणलं चर्चा बैठकीला पोहोचलं पाहिजे. मी गुमगाववरून ताबडतोब संध्याकाळी म्हणजे आता जसं आलो तसं घरी गेलो, आंघोळ केली आणि ज्योत लावून माझी पत्नी आली. मला म्हणजे चला मी तुमच्या सोबत येतो. तर 2 मिनिटं तिच्यासाठी टाइम लागला. मग यासाठी बाबा हनुमान माफी मागतो. तर मी 7 वाजता जाण्याचा प्रयत्न करतो, 7:15 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. काऊन जातो? कारण की आपल्याला हे जे चर्चा बैठक आपल्या परिसर मधली हे चर्चा बैठक आपण चालवली पाहिजे. ह्या चर्चा बैठकीमध्ये आपल्याला का नाही मिळत? ह्या चर्चा बैठकीमध्ये आपल्याला खूप शिकायला मिळते. याच्यातूनच आपण शब्दातून सुटतो. आणि हे अगर आपण शब्द सुटतो ना, मग आपण सगळं मागतच जाऊ. तर मग या चर्चा बैठकीमध्ये जर मागत तर देऊन आला भगवंत. पण तुम्ही भगवंताला काय देऊन आले? तुम्ही 1 घंट्याचा वेळ नाही देऊन आले भगवंताला. देऊन आले का? सांगा, खरं सांगा. लक्षात ठेवा. तुम्ही राग आला असेल तर मला तोंडावर म्हणा, बोला, मला शिवा द्या, चालत.
पण गुस्सा मनाने पकडून होता. मी तुमच्यासाठी म्हणून आलो का माझ्या सेवक फसला नाही पाहिजे. कारण की हे चर्चापट आपण चालू केली आहे, हे चर्चापट आपण पक्कीच्या सेवकांनी चालू केलेली आहे आणि हे पक्कीचे सेवक तिथं उपस्थित राहणं खूप जरुरी आहे. कमीत कमी 4-5 सेवक तरी पहिले आले पाहिजे, 4 तरी सेवक आले पाहिजे. अगर हे 4 सेवक येणार नाही तर 2 मध्ये चर्चापट चालू होईल का? एकट्याच चर्चा चालू होत नाही असं नाही आहे. पण मग आपण कोणत्या कामाचे? फक्त मागाच्याच कामाचे आपण नाही बाबा मला हे दे आणि बाबांना म्हणलं का तू चर्चापटीला 1 घंटा पहिले ये, तर ते आपण देऊ नाही शकून आलो. मग ही किती लाजेची गोष्ट आहे तुमची, किती शर्माची गोष्ट आहे तुम्हाला. हे एवढं तुम्ही देऊन आलं. कामं तर सगळ्याला आहे ना, जिंदगी काम आहे. लग्नाला जाम संजूने म्हणलं आता कामला त्यानं म्हणलंय का? लक्षात आहे कोणाच्या? का म्हणलं का बायको घरी राहते चर्चा पडले जे आता काम ते दे नाही म्हणते. आणि जेव्हा लागत होतं तर तेव्हा मला दे. आणि आज चर्चा बैठक आहे तर का नाही मी पैदल जाऊ का? आणि जेव्हा तुमच्याला जर दुःख आले मग तेव्हा कसं जाते? मग दवाखान्यात जाते, इथे जाते. लग्नाला लग्न तर पहिले 1 घंटा पहिले जाऊन बसून राहील तिथं. अहो यानं चर्चा बैठक आहे तर नाही ना. हे भगवंताला दिसते ना. अगर भगवंताने हे अगर सोचलं, मला एवढं सांगा, भगवंतानं जर सोचलं तर तुम्हाला थारा राहील का? तुमच्या थारा राहील का? तुम्ही थर्र नाचाल तुम्ही जाग्यावर. का करणार तुम्ही? आपण का करणार? म्हणून भगवंताने जे शब्द दिले आहे तुम्ही ना, तर तुम्हीच नाही मी दिले. मी म्हणतो ना आपण असे दिले. हा ठीक आहे ना, तुम्ही नागपूरच्या 12 आम्ही मान्य करतो. आज नागपूरच्या 12 मान्य करतो. आज तुम्ही कोणतं लग्नाला गेले तरी हा जाऊ शकता. आम्ही हे नाही म्हणत नको जा, पण कमत कम आपण अगर घरी हाव आज आपण कामावून अगर लवकर या दिवशी एक तुम्हाला एक माझी अशी विनंती आहे तर या लवकर आपण या दिवशी गुरुवार या दिवशी ज्या दिवशी चर्चा बैठक आहे त्या दिवशी कितीही मोठं काम असो तरी ह्या इथं येण्याचा प्रयत्न करायचा. लवकर 1 घंटा पहिला, आधा घंटा पहिले येण्याचा प्रयत्न करायचा. कारण काहून का ही चर्चा बैठक आपली शौकाची आहे. अनेकाला बोलू शकतो का आपण याच्यात? अनेकाला इथं बोलू शकणार आहे का? मग आपलं हे चर्चा बैठक आपल्या शौकाची आहे तर आपली शौकाची ही जबाबदारी आहे आणि शौकाने ही जबाबदारी कडून घेतली पाहिजे. नाही रे आज चर्चा बैठक आहे, आज मी किती मोठं काम राहिले भाऊ, मला या कामाशी मतलब नाही. माझ्या 6 वाजता मी चाललो. आज 6 वाजता करतो माणूस तिथून निघला तर 7:15 पर्यंत इथे येऊन जातो. नाही जाऊ न करू न हाय करणेवाला. अरे हो आहे ना बाबा, आम्ही तर करणार. जेवढं माझ्याशी बनते मी तेवढं करणार. मी बाबाचे हे नाही म्हणून आलो. मी बाबाचे माझ्याशी जेवढं पटणार आहे मी तेवढं जरूर करीन. मी मागाने हटणार बाबासाठी. कारण की मला बाबानं काय नाही दिलं, मला धन दौलत नाही दिली असं, पण मला माझी अशी इतकी शक्ती दिली आहे मला का मी उठू बसू शकत नव्हतो. माझी एवढी शक्ती मला म्हणजे असं समजून द्या का मी जगू शकत नव्हतो. ह्या मार्गात याच्या पहिले मला फक्त 4 दिवस राहिले होते. मरासाठी 15 दिवसाचा मला करार केला होता. आज या मी मार्गात आलो तर जिवंत झालो. आज ह्या भगवंतानं जर आपल्याला जिवंत केलं तर आपण त्या भगवंताला का दिलं पाहिजे? आपण असं म्हणतो का? कोणी असं म्हणतात का नाही बाबा मला द्या? मी तर मागत नाही मग बाबाने. नाही मागून आलो मी. काहून नाही मागून आलो? नाही बाबा का देणार आहे, का करणार तुम्ही पहा. फक्त मला तुमचे कर्म चांगले करायचे आहे आणि मला तत्व आणि मग शब्दाचं पालन करायचं आहे. आणि अगर हेच आपण अगर तत्व शब्द आणि माझं पालन केलं ना तर आपल्याला कुठंच जायची जरूरत नाही. बरं सगळं आपल्या घरीच आहे. फक्त शब्द सोडा कार्यकर्तापाशी आणि पहा तुमचा चमत्कार होते का नाही होतं. आणि ह्या सगळा चमत्कार तुमच्याला घडलेला आहे ना, पाहिलेला आहे ना. तुम्ही जे शब्द मला दिले मी ते शब्द दिले ते शब्दाचं पालन झालं का नाही आणि त्या शब्दात तुमचं योग्य झालं का नाही झालं. नसेल झालं तर तेही सांगा मला. मी खोटं नाही बोललो. मी सगळ्यात समोर म्हणत आहो. मी खोटं बोलून नाही म्हणणार. मी 100 लोकात बोलणारा माणूस आहे. खोटं का बोलायचं तिथे? जे परमेश्वरानं मला दिलं आहे तेच मी तुम्हाला देतो. माझ्यापाशी अगाऊ काहीच नाही. मला बाबानं जे तत्व शब्द निमत दिले तेच मी तुम्हाला सांगतो आणि त्या शब्दावर तुम्हाला चालायचं आहे. आणि त्या शब्दावर जर आपण चालू तर आपल्याला सर्व काही चांगलं मिळेल. नाही टाइम आहे ना? हा आपल्याला सगळं मिळेल. तसं जर जायला मला फोन करू थांबून देशील बस म्हणून देजा तर मला चालेल. आपल्याला फक्त कोणाचं काही करायचं नाहीये. आपले काम आणि आपला परपंच आणि परमात्मा कोण का करू आलं त्या दिशेने जाणू का. अगर त्या दिशेनं गेले तर आपण कितीही परमात्मा साधू तर परमात्मा साधणार नाही. कारण की काहून तर आपल्याला नेम दिला. आपल्याला 3 शब्द 4 तत्व 3 शब्द 5 नेम कशाला दिले बाबांनी? काहून दिले? असेच आपल्याला भटकासाठी दिले का? नाही, भटकासाठी नाही दिले. आपण त्या परमेश्वराचे गुण गावले पाहिजेत. आपण आज एवढे सेवक आहे बेलतोर्डीमध्ये. आज 4 सेवका म्हणून अगर आपलं अगलेवाला अगर हे करू शकते तर आपण एवढ्या सेवका म्हणून आपली चर्चा नाही करू शकत का? काय मग त्याच्यामध्ये मतलब आहे? काय अर्थ आहे त्याच्यामध्ये? म्हणून आपल्याला सेवकाला एकटी दाबायची आहे. आपण आज बेलतोडी चालून आलो आपण आणि आपल्याला बेलतोडी चालवायची आहे. आम्ही अगर असं नाही एकट्याने नाही चालणार. मला तुमच्या साथ राहील तेव्हाच म्हणजे सगळं चालेल. नाही तर असं एकट्याने चाललं का? जो भी मी काम राहिलं तुम्हाला समोर बसून करतो. तुम्हाला समोर सांगूनच करतो. मी एकटा आपल्या मनानं कधीच करत नाही. मी कार्यकर्ता असून बी नाही तर बाकीचे कार्यकर्ता पहा. तुम्ही जाऊन पहा त्याच्या इथे मालूम आहे का ह्या कार्य होण्याला आलाच पाहिजे. नाही आलं तर कार्य बंद करतात.
त्याचे डेली हमने चालू राहते पण